शरद पवार आज उत्तर महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। जळगाव आणि धुळ्यामध्ये शरद पवार यांच्या जाहीर सभा होतील। जळगावच्या एरंडोल मुक्ताईनगरमध्ये ते सभा घेतील, तर धुळ्यामध्ये सुद्धा दोंडाईमध्ये आज ते सभा घेणार अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतो। शरद पवार सुद्धा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। आज त्यांच्या महत्त्वाच्या सभा जळगावमध्ये पार पडणार अशी माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहू शकतो सर्वच नेत्यांचा सभांचा सपाटा सुरू आहे, त्यात शरद पवार यांची सुद्धा आज उत्तर महाराष्ट्रामध्ये सभा पार पडणार आहे। नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या या सभेचं? निश्चितच आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये आज शिवसेना ठाकरेंच्या सेनेचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा आहेत। आपण जर बघितलं तर शरद पवारांच्या आज जळगाव जिल्ह्यात 4 सभा होणार आहेत। त्यांची पहिली सभा ही एरंडोल विधानसभा मतदारसंघात होणार आहे, त्यानंतर जामनेर, मुक्ताईनगर आणि शेवटची सभा ही जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात ही त्यांची सभा होणार आहे। एकंदरच आपण जर बघितलं तर त्यांचे जे 4ही उमेदवार उभे आहेत त्या 4ही मतदारसंघांमध्ये शरद पवारांची ही सभा होणार आहे। त्यासोबतच आपण जर बघितलं तर आज चाळीसगाव मध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। त्यानंतर चोपडा, म्हणजे आज जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या 2 सभा होणार आहे, तर शरद पवारांच्या एकूण 4 सभा होणार आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे। एकेकाळी जळगाव जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता आणि तो अबाधित ठेवण्यासाठी शरद पवारांच्या या 4 सभा घेण्यात येत असल्याची देखील एक चर्चा आहे। त्यामुळे आज काल आपण बघितलं तर अमित शहाची रावेर येथे सभा झाली होती आणि त्या सभेला सभेतून शरद पवार नेमकं काय बोलतात, काय हल्लाबोल करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढे